जब तक के 1 महीना हो, 2 महीना हो, 6 महीने हो, हम लोग चटनी भाकर खाएंगे। लेकिन 10,000 में ये महंगाई जो भगता है, इसमें 10,000 में कुछ नहीं होता सर। इसलिए हमारा संपर्क शुरू ही रहेगा। और जो न्यूज जो लगाते हैं, मैं आप लोगों को नहीं बोलती, लेकिन पूरा झूठा है। क्योंकि हमारी कृति समिति का जब तक के हमको उधर से जब तक के माहिती नहीं आएगी, जब तक के हमारा प्रस्ताव पे सही नहीं होगी, तब तक के हम पूरी झूठ माहिती बोलेंगे। जो हमारे पटले बहन ने बताया कि नासिक का जो यानी हमारी सेविका ने सिर्फ सर हम जाते हैं आपके केबिन में, आप मिलते नहीं, हमारा प्रस्ताव लीजिए, इसलिए हमारे बहन को यानी प्रताड़ित किया गया। इसलिए हम पूरा हमारा आह्वान है कि हम उस बहन को पूरा साथ देंगे और हमारी मांग पूरी होगी। नमस्कार, मैं नरेश बोपचे, सत्य को जानो न्यूज में आपका स्वागत है। अभी हम जिला अधिकारी कार्यालय के सामने और यहाँ पे पिछले 35 दिन से आंगनवाड़ी सेविका संप पे है। और ये जो आंगनवाड़ी सेविका है, पूरे अगर जिले की बात करें तो 10,000 की संख्या है। जो कि यहाँ पे एक संगठन जो है आंगनवाड़ी कर्मचारी संगठन महाराष्ट्र राज्य कृति समिति, इसके ओर से यहाँ 200 से 250 जो आंगनवाड़ी सेविका है संप पे बैठी हुई है। तो पिछले 35 दिनों से आंगनवाड़ी सेविका पूरे महाराष्ट्र के अंदर में संप पे बैठी अपनी मांगों को लेके। वेतन श्रेणी लागू करो, पेंशन दो, इस प्रकार की बहुत सारी इनकी मांगे है और सारी मांगों को लेके ये संप पे पूरे महाराष्ट्र में बैठे। तो इस बीच में अनेक प्रकार की चर्चाएं आप खबर के माध्यम से देखते हैं कि कई बार शासन ने इनकी मांगों की ओर ध्यान दिया और शासन ने इनकी मांगे पूरी कर दी, इनका हड़ताल खत्म हो गया। इस प्रकार की अनेक चर्चाएं चलती है। ऐसी भी चर्चा निकल के आई कि कई आंगनवाड़ी सेविका को जो है निकाल देने का जो है शासन ने परिपत्रक निकाल दिया। बीच में 22 तारीख को शासन ने और एक परिपत्रक निकाला था। तो ऐसे कई सारे परिपत्रक और कई बार आंगनवाड़ी सेविका को धमकी मिलने की भी बातें मीडिया के माध्यम से सामने आई है। और अभी कुछ समय पहले ही नासिक में मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आए थे और वहाँ पे आंगनवाड़ी सेविका उनको मिलने गई। तो वहाँ पे जो क्या घटना हुई और इसके बारे में आंगनवाड़ी सेविका क्या कहेंगे, इनकी क्या मांगे हैं और इनका काम क्या है, सविस्तर जानते हैं उनके प्रतिक्रिया के माध्यम से। आंगनवाड़ी सेविका अपने मांगने के लिए बैठे हैं सर, कोई गोंधड़ करने नहीं बैठे हैं। मुख्यमंत्री साहब को निवेदन दिए हमने, एकनाथ शिंदे साहब को। शिंदे साहब ने हमारी कुछ सुनना था। इधर बोल रहे हैं कि महिलाएं को हम बहुत मदद करते हैं, महिलाओं का हम आरक्षण करते हैं, लेकिन महिलाओं का कहाँ आरक्षण है? शिंदे साहब बताएं, महिलाओं का कहाँ आरक्षण है? मेरे को तो ऐसा लगता है शिंदे साहब एक महिला के पेट से जन्म नहीं लिए होंगे और किसी के पेट से लिए होंगे जन्म, जो कि एक महिला का वो मान सम्मान नहीं कर सकते। आक्रोश आकर उनको पुलिस के हाथे में अंदर करवा रहे, तो ये कहाँ की बात है सर? उसका हम निषेध करेंगे। और मोर्चे से जाते जाते लाखनदुर की हमारी एक आंगनवाड़ी सेविका बस में धक्का लगा तो हमारी उसका भी निषेध करेंगे। और इधर बताते हैं कि हम महिलाओं के लिए बस पे फ्री किए, आधी टिकट किए। क्या किए सर? महिलाओं का मान सम्मान नहीं तो फ्री करने का धिक्कार है शासन को। बस में आधी टिकट तो किए सरकार ने, लेकिन बस को तो कमी कर दिए और फूल भर के बस जाती तो बस रुक नहीं रही है, तो महिला कैसे जाएगी? महिलाओं का तो कुछ हैच नहीं तत्व, यानी सिर्फ महिलाओं का शोषण करने के लिए सरकार ने ये आधी टिकट की है और ऊपर से बस कम की है। ऊपर से राशन भी जो देती है ना सर, सरकार राशन देती है, उसका दुरुपयोग आदमी उठाते दारू पी के पड़े रहते हैं। और महिला काम पे जाती है, तो महिला काम पे जाती है तो बस वाला बस रोकता नहीं, तो महिला क्या किया जाए? क्या महिला के लिए कर रही है सरकार? अच्छा, गैस सिलेंडर मुफ्त दिए बोलते हैं मोदी जी। नहीं, ये झूठी बात है, ये झूठी बात है। गैस सिलेंडर का तो रेट 1100-1200 है सर। कितना रेट होना चाहिए? कम से कम 500-600 होना चाहिए। मोदी जी बोल रहे हैं कि हर महिला को सुविधा होना चाहिए करके हमने गैस सिलेंडर मुफ्त में दिए। हर महिला को सुविधा होना चाहिए कहकर आधी टिकट भी किए, सिलेंडर गैस मुफ्त भी दे रहे बोलते। लेकिन इधर जब हमारी महिला नासिक में हो रही तो उसको क्या दिए? सजा, जेल के पीछे। ये क्या है कानून महिलाओं के लिए? कौन है महिला? हम महिला हैं, क्या दिए महिला को? लाते जूते पुलिस के कार्रवाई में रखने के लिए महिला का ये दिए। और हमारा मानना नहीं, इतनी महंगाई बढ़ गई, 80 रुपए 100 रुपए किलो सब्जी भाजी मिल रही है।
और हम 10,000 रुपये में क्या लेंगे सर? हम अपने बच्चे पालेंगे कि उनकी दवाई करेंगे कि शिक्षण देंगे? काही नेहमी पूर्ण सर्वे गरोदर मातेपासून जो बाळ पोटामध्ये असते तेव्हापासून त्यांची सेवा देते. किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करते. किशोरीवयीन मुलींचं सर्व पालनपोषण करते. उद्या आणि मदतनीससुद्धा अंगणवाडी मुलांना अनौपचारिक शिक्षणासाठी अंगणवाडीला घेऊन येते. त्यांचं शी धुते, सू धुते, त्यांचा केस वगैरे बरोबर व्यवस्थित करून देते आणि साफसफाई करून आहार वाटप करणं हे सुद्धा मदतनीस लोकांचं काम असते. आणि ह्या एवढ्या कुपोषणमुक्त करूनसुद्धा शासन म्हणते की तुम्ही अंगणवाडी सेविका काय करता आणि वरून गृहभेटी देऊन त्यांना समुपदेशन देणं आणि जनजागृती करणं हा सुद्धा एक अंगणवाडी सेविकेचा एक भाग आहे. आणि तो सुद्धा केल्यानंतरसुद्धा आम्हाला 4 ते 5 वाजता दिवसभर आम्हाला त्या गृहभेटी द्यावं लागते. आणि त्या गृहभेटीमध्ये सगळ्या शासनाच्या योजना आम्हाला त्यांना सांगावं लागते. CBE कार्यक्रम सगळं आणि पूर्ण कुपोषणाच्या बाबतीमध्ये त्यांना जनजागृती करणं हे सुद्धा आणि BLOचं कामसुद्धा अंगणवाडी सेविकासुद्धा करतात. हे सगळं असूनसुद्धा आणि यांच्यावर जर आम्ही जर जनजागृती करणार नाही ते आणि माता मृत्यू बालमृत्यू हे सुद्धा कमी झालेलं आहे. पोलिओसुद्धा आमच्यामुळे कमी झालेलं आहे. लसीकरण सर्व हे लसीकरणासुद्धा आम्हाला याच्यामध्ये द्यावं लागते मुलांना. आणि आज घरोघरी सुद्धा आमच्या जाऊनसुद्धा आम्हाला पूर्ण सांगावं लागते लसीकरणाला, बाळांना, मातांना ह्यावर. आणि कोरोनामध्ये सुद्धा इतकं काम करून घरोघरी जाऊन आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वे केलेला आहे. त्यातसुद्धा आमचा सगळा सिंहाचा वाटा असल्यामुळे आम्हाला त्याच्यात काहीही बेनिफिट मिळालेलं नाही. आणि एवढं असूनसुद्धा बालमृत्यू आणि माता मृत्यू हे आमच्यामुळे कमी झालेलं आहे. आणि पोलिओ निर्मूलनसुद्धा आमच्यामुळे कमी झालेलं आहे. हे एवढं असूनसुद्धा आम्हाला शासन म्हणते की तुम्ही काय करता? नुसतं 4 तास सर्व्हिस करता आणि 4 तासामध्ये आमचं मानधन तुम्हाला एवढं करून का? हा सुद्धा शासनाचा आम्हाला जबाब आहे. आणि हे एवढं आम्हाला दिवसभर करूनसुद्धा आम्हाला नुसतं 10,000वर आम्हाला आणून टपलेलं आहे. आमचं घरदार पूर्ण असं आम्हाला चव्हाट्यावर आणून टाकलेलं आहे. आणि ह्यामुळे आम्हाला असा विनंती आहे शिंदेसाहेबांच्या BJP सरकारनं की आमचं मानधन कमसे कम नाही काही तर थोडंसं तरी जास्तीत जास्त आम्हाला वाढवलं पाहिजे आणि आम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे आणि आमचं घर चाललं पाहिजे. हे आमच्या 4 डिसेंबरपासून संप सुरू आहे. ह्या संपात आम्हाला आता 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आहे. आम्ही संप पुकारत आहोत, परंतु आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. आम्ही सतत इथे बसल्या की जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही संपसुद्धा मागे घेणार नाही. नाशिकमध्ये जी बाई सिंधीजीला मागण्यासाठी गेल्या होत्या की आमच्या काहीतरी मागण्या पूर्ण करा, परंतु त्यात आमच्या अंगणवाडी सेविकेला खूप मारधोड केली आहे. ती खूप ओरडत आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. पर आम्ही उपाशी आहो, आम्ही रस्त्यावर आले आहो, पर तिच्याकडे लक्ष न देता तिच्याशी एवढा गैरव्यवहार करत आहेत की ती खूप ओरडत आहे, खूप रडत आहे, पण तिच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. उलट आम्हाला असं यूट्यूबमध्ये ऐकलं आहे आम्ही की अंगणवाडी सेविका गोंधळ घालण्याकरिता आल्या आहे. आम्ही आपल्या मागण्यासाठी जात आहोत, गोंधळ घालण्यासाठी जात नाही आहोत. आता 1 महिना झाला आमच्या पदरात 1 रुपयाही पडला नाही आहे. वरून आम्ही प्रत्येक दिवशी इथे येतो तर आम्ही किती पैसे खर्च करतो आम्हालाच माहीत आहे, परंतु आम्ही हक्कासाठी येतो. आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण झाल्या की आम्ही आपला संप मागे नेणार आहोत. तसेच आमच्या आता नवीन लागलेल्या मदतनीसला कामावरून कमी करण्यासाठी नोटीस देत आहेत आणि त्यांना धमकावत आहेत. हे काही बरोबर नाही. त्यासुद्धा आपल्या हक्कासाठीच्या संपात उतरल्या आहेत आणि जोपर्यंत आपल्या मागण्या साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही आपला लढासुद्धा असाच ठेवू आणि कधीच मागे घेणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. अभी तक के सर कोई मांगनी पूरी नहीं हुई. जो भी यूट्यूब में जो भी माहिती आती उधर से वो पूरी झूठ है. और अभी 1 महीना हो गया है हम संप पे बैठे हैं, लेकिन हमारे कृति समिति का कम से कम 10 से 12 मीटिंग उन्होंने लिए, लेकिन अभी उनको कुछ भी पॉजिटिव उत्तर मिला नहीं है. इसलिए हमारा संप शुरू ही रहेगा जब तक कि हमारा पेंशन निर्वाह भत्ता शुरू नहीं रहेगा. 26,000 हमको मानधन नहीं मिलेगा और 20,000 मददनीस को नहीं मिलेगा जब तक के संप शुरू ही रहेगा. संप जब तक के 1 महीना हो, 2 महीना हो, 6 महीने हो, हम लोग चटनी भाकर खाएंगे. लेकिन 10,000 में ये महंगाई जो भगता है
है, इसमें 10,000 में कुछ नहीं होता सर। इसलिए हमारा संप शुरू ही रहेगा। और जो न्यूज जो लगाते हैं, मैं आप लोगों को नहीं बोलती, लेकिन पूरा झूठा है, क्योंकि हमारी कृति समिति का जब तक कि हमको उधर से जब तक के माहिती नहीं आएगी, जब तक कि हमारा प्रस्ताव पे सही नहीं होगी, तब तक के हम पूरी झूठ माहिती बोलेंगे। जो हमारे पटले बहन ने बताया कि नासिक का जो यानी हमारी सेविका ने सिर्फ सर हम जाते हैं आपके केबिन में, आप मिलते नहीं, हमारा प्रस्ताव लीजिए, इसलिए हमारे बहन को यानी प्रताड़ित किया गया। इसलिए हम पूरा हमारा आह्वान है कि हम उस बहन को पूरा साथ देंगे और हमारी मांग पूरी होगी। और शिंदे साहब को मेरा रिक्वेस्ट है कि हमको आक्रोश होने मत दे, हमको चक्का जाम आंदोलन करने मत दे, तीव्र होने मत दो। हमारे 2 प्रस्ताव है, निर्वाह भत्ता और 20,000 सेविका और 26,000 सेविका और 20,000 मददनीश। ये हमारे दोनों प्रस्ताव पे सही करें, हम अपना संपा वापस लेंगे। और जो नई मददनीश लगी है उनको इतने धमकाते हैं, किसी की तबीयत खराब होती है रातों रात डॉक्टर के पास लेना पड़ता है, उनको बोलते हैं कि तुम्हारा स्पष्टीकरण नहीं है, निकालने का पत्र है। मैं शासन को रिक्वेस्ट करती हूँ, दोनों हाथ से हाथ जोड़ के नम्र विनंती करती हूँ कि हमारा निर्वाह भत्ता और हमारी जो यानी पेमेंट है उस पे वार्ड किया जाए। ये झूठा है सर, पत्र नहीं है सर। नए आंगनवाड़ी वाले मददनीश को पत्र दे रहे हैं तो पुराने को क्यों नहीं दे रहे? उनको धमकी दे रहे हैं, चमका रहे हैं। ये झूठा है सर, झूठा है। उनको वो लोगों का ऐसा है कि नए को हम ज्वाइन कर देंगे, फिर पुरानी उनकी सेविका है उनको धीरे से पत्र देंगे। ये शासन की ऐसी नीति है सर, और हमारे संप को फोड़ने का पूरा उनका साजिश है सर। हम संप फूटने नहीं देंगे, 1 महीने चले 6 महीने चले। जो संप पे बैठे हो आप 35 दिन से, तो आपको इसका मानधन मिल रहा है या नहीं मिल रहा है? इनका मानधन अभी तो आया नहीं सर, और नहीं भी मिलेगा, पर हम लेके रहेंगे, हम लेके रहेंगे। हमारी ताकत, हमारी ताकत भारत की नारी है, फूल नहीं चिनगारी है, भारत की नारी है, फूल नहीं चिनगारी है, कसा देना नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कसा देना नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। बोल मेरी बहना हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, बोल मेरी बहना हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, केंद्र शासन पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, राज्य शासन पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। आमचा संप सर 4 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि आता लगभग 35 दिवस वगैरे झाले आहेत आमच्या संपाला, तरीसुद्धा कोणत्याही प्रकारच्या तथ्य निघालेल्या नाही आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार हे आमची काही गोष्ट ऐकून नाही घेत आहेत आणि आमच्या बाया 1975 पासून आपली ICDS सुरू झालेली आहे आमच्या अंगणवाडीला आणि आता लगभग 48 वर्ष झाली आहेत सर, तरीसुद्धा आमची फक्त 10,000 रुपये आता झालेली आहे ते 10,000 रुपये। आता सांगा तुम्ही, आता कितीतरी महिला 48 वर्षापासून कितीतरी महिला रिटायर झाल्या, काही लोक मरण पावल्या, त्यांनाही कशा प्रकारचा लाभ नाही मिळत आहे आणि कितीतरी बाया त्यांना मानधनच एवढं कम होतं की त्यांचे मुलं बाळंसुद्धा त्यांच्या करू नाही शकले। काही लोक अनाथ आश्रममध्ये गेले आहेत, तर काही लोक भीक मागत आहेत। तर हे सरकारनं समजावं की आम्ही इतक्या वर्षापासून इथं ड्युटी करून सुद्धा जर आम्ही भीक मागतो सडकेवर, तर हे का बेटी बचाव आणि बेटी पढाओ म्हणून हे जे नारा लावतात, तर आहे का याच्या काही सार्थक? आणि कितीतरी आता हे संपामुळे आमचा जेव्हा पाऊसही सुरूच होता, तर कितीतरी बायांना पॅरालिसिस झाले। आमच्या इथल्याही गोंदिया जिल्ह्याच्या 2 महिला मरण पावलेल्या आहेत, तसेच अजून अनेक जागीसुद्धा मरण पावलेले आहेत, मोर्चात जातानीसुद्धा मरण पावलेले आहेत। आणि आता शिंदे सरकार आले नाशिकला, तिथंसुद्धा त्या बायांना अटक करण्यात आली आहे आणि ते पोलीससुद्धा त्यांच्यावर अत्याचार करताना दिसले आम्हाला व्हिडिओमध्ये। तर हे असे नाही झाले पाहिजे, सरकारने समजायला पाहिजे की आम्ही जे 10,000मध्ये आमच्या होतं तरी काय, आजच्या एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये ते फक्त आम्हाला 10,000 देऊन सारी का समजतात? ते 10,000 फक्त आमचा जीव आहे का, आमचे मुलं बाळं शिक्षण वगैरे का? ते आम्हालाही सोचतात की 48 वर्ष सेवा करून सुद्धा कोरोनामध्ये सर लोक निघत नव्हते घरून आणि आम्ही कोरोनामध्ये त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांची सेवा केली, त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना चेकअप करून पेशंट वगैरे काढण्यात आले, जबकि ते लोक आम्हाला शिवेगाळ देत होते, ते दार लावून सारी पूर्ण आतमध्ये राहायचे। तरी पण आम्ही एवढ्या अशा परिस्थितीमध्ये सर्वांना
सर्वांना माहीत आहे, सरकारला सुद्धा माहीत आहे कोरोना किती प्रकारच्या घातक होता आणि त्यावेळेस आम्ही आपल्या घरापर्यंत त्यांच्या सर्वांच्या घरी जाऊन आम्ही सर्वे केला आणि त्यांना घराच्या बाहेर आणला आणि तपासणीसाठी एवढी आपल्या जीवाची पर्वा न करता आणि त्याच्यामध्ये त्याही काळात काही मदतनीस सेविका मरण पावल्या कोरोनामुळे, तर त्यांनासुद्धा मोबदला मिळालेला नाही आहे. तरी सरकारने समजावे की ज्यावेळेस आम्ही अंगणवाडीत लागला तेव्हा कुपोषण माझ्या सर्वेमध्ये फक्त 25% साधारण होते सर आणि 75% कुपोषण होता आणि आज 1-2% फक्त कुपोषण वाचलेलं आहे. तर सरकारने समजावे की इतका चांगला आमचे काम राहून सुद्धा आम्ही नागरिक चांगला आम्ही एक मुलांना गावातील लाभार्थ्यांना एक चांगला लाभार्थी म्हणून आम्ही त्याला सक्षम आणि सुदृढ करत आहोत. तरी पण सरकार आमची का बरं आमची हे दया जाणून नाही घेत आणि आम्हाला मानधन वगैरे जे मिळत आहे सध्या जोपर्यंत वेतन श्रेणी नाही होत तोपर्यंत आम्हाला कमीत कमी 26,000 रुपये द्यावे त्यांनी आणि मदतनीसला 20,000. मदतनीससुद्धा किती कामं करत आहे, घरापर्यंत जाते. त्यांनी तेव्हा कोरोनामध्ये सुद्धा काम केलं आहे आणि एखादा बाळं वगैरे त्यांचे टॉयलेट वगैरे काही केलं अंगणवाडीत ते सुद्धा धुते. त्यांचे मुलं फक्त ते जन्म देतात सर, गरोदर स्तनदा आम्ही किशोरी मुली आम्ही सर्वांची काळजी घेतो. त्यांना पूर्ण एक आई नाही सांगत असेल तर ते आम्ही त्यांना नॉलेज देतो आणि त्यांची मुलांची फक्त आम्ही आई नाही असून सुद्धा सर्व आम्ही त्यांच्या करतो. सर्व देखरेख त्यांना प्रकृती कशी आहे, त्यांचे आहार वगैरे वजन वगैरे काही प्रॉब्लेम तर नाही आहे हे सर्व आम्ही लक्ष देतो आणि त्यांच्या घरापर्यंत सांगते की यांना हा प्रॉब्लेम आहे. त्यांना दवाखान्यात नेतो आम्ही, तिथं NRC वगैरेमध्ये भरती करतो. सर्व आम्ही त्याच्याकडे लक्ष देतो. तरीसुद्धा सरकार आमची का बरं आमची माहिती घेत नाही ते आणि आमच्या मानधनात भरीव वाढ का नाही करत. जोपर्यंत बेसिक वगैरे लागू होत नाही तोपर्यंत कमीत कमी आम्हाला भरीव मानधन द्यावे आणि तसेच पेन्शन वगैरे ग्रॅज्युटी वगैरे याच्याबद्दल बस आम्हाला ह्या 3 गोष्टी लवकरात लवकर करावा पास आणि त्यानंतर तेही आम्हाला लिखित पाहिजे, GR सुद्धा पाहिजे आम्हाला. तोपर्यंत आम्ही उठणार नाही. चाहे 6 महिने होऊन जातील तरी पण आम्ही इथून उठणार नाही. आम्ही संप करणार, उलट तीव्र संप करू आणि तीव्र आक्रोश करू. परंतु आम्ही मागे संप घेणार नाही. जोपर्यंत आमची माग पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आपली आम्ही इथं उठणार नाही आणि पूर्ण अख्खा महाराष्ट्र आमच्या सोबत आहे आणि सुपरवायझर वगैरे ज्या आता त्यांना जी माहिती मिळते वरून ते आमच्या मदतनीसापर्यंत नवीन जे लागलेल्या मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका त्यांना जाऊन ते जे धमकावतात अशा वेळेस काही एखाद्या त्यांनी काही केलं काही किंवा बरं वाईट झालं तर हे भरून देणार का. तर त्यांनासुद्धा तशी माहिती द्यावी सरकारने की त्यांना त्रास देऊ नये. कारण की ते आम्ही आक्रोश करत आहोत येतं आम्ही लढा घालला आहे तर ते इथं घालणारच आहेत ना लढा, आम्हालाच सपोर्ट करणारच आहेत ना. कारण की तेही एक अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी किंवा मदतनीस आहे तर ते आता आमच्यासोबत राहणार ना. मग त्यांना का बरं एवढा त्रास देतात. परंतु मी एकच सांगू इच्छितो मी सरकारांना, मोदी सरकार किंवा शिंदे सरकार है ना यांना मी एकच सांगू इच्छिते की आमची जोपर्यंत माग पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही लढतच राहणार. चाहे कोणत्याही प्रकारे लढा लढू, काही रास्ता रोको जेल भरो आंदोलन सर्व आम्ही करू. हम भारत की नारी है, हम भारत की नारी है, आवाज दो, आवाज दो. हम करेंगे हड़ताल, हम करेंगे हड़ताल, हम करेंगे हड़ताल, लाल झंडा हड़ताल, केंद्र शासन पे हड़ताल, राज्य शासन पे हड़ताल, हम करेंगे हड़ताल. आमच्या मागण्या कशासाठी, आमच्या मागण्या कशासाठी, केंद्र सरकार होश में आओ, होश में आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो छीन के लेंगे. अभी तो अंगड़ाई है, अभी तो अंगड़ाई है. बोल मेरी बहना हल्ला बोल, बोल
देखा क्या कहा आंगनवाड़ी सेविकाओं ने और क्या उनकी मांगे हैं और कितने दिनों से वो अपने मांगों को लेके बैठे हैं और उस बीच में क्या क्या घटनाएं हुई। तो उनका अभी लास्ट यही कहना है, जब तक हमारी मांग पूरी होंगी नहीं तब तक के जो है हम संपर्क से हटेंगे नहीं और किसी के धमकी को डरेंगे नहीं। इनका यह भी कहना है कि अभी जो है पुलिस से परमिशन लेके तीव्र आंदोलन करेंगे और जब तक हमारी मांग पूरी नहीं होती तब तक हम ऐसे ही आंदोलन पे बैठे रहेंगे। तो ऐसी खबर के लिए सत्य को जानो न्यूज को देखते रहिए। मिलेंगे अगली खबर में फिर से आंगनवाड़ी के खबर के साथ में। तो ऐसी खबर के लिए सत्य को जानो न्यूज को देखते रहिए। मिलेंगे अगली खबर में, तब तक के नमस्कार। अभी तो ये अंगड़ाई है, अभी तो अंगड़ाई है। इस देश के नेता की कुछ है अजीब रस्में, इस देश के नेता की कुछ है अजीब रस्में। आंगनवाड़ी के वास्ते छुट्टी खाते हैं कसमें। इस देश के नेता की कुछ है अजीब रस्में, इस देश के नेता की कुछ है अजीब रस्में। आंगनवाड़ी के वास्ते छुट्टी खाते हैं कसमें। माथे पे कफन बांधे दिन रात लड़ेंगे हम, अपनी नींद देकर पूरी मांग करेंगे हम। धोखा हमसे करके पड़ जाओगे आफत में, धोखा हमसे करके पड़ जाओगे आफत में। ये आंगनवाड़ी के वास्ते छुट्टी खाते हैं कसमें। इस देश के नेता की कुछ है अजीब रस्में, इस देश के नेता की कुछ है अजीब रस्में। आंगनवाड़ी के वास्ते छुट्टी खाते हैं कसमें। छोटे समितिचा, छोटी समिति आगे बढ़ो, छोटी समिति आगे बढ़ो, CITO आगे बढ़ो, CITO आगे बढ़ो। अभी तो ये अंगड़ाई है, अभी तो ये अंगड़ाई है। सुबह समिताई आगे बढ़ो, सुबह समिताई आगे बढ़ो। हम करेंगे हड़ताल, हम करेंगे हड़ताल, राज्य शासन पे हड़ताल, कृति समिति का हड़ताल, CITO का हड़ताल, हम करेंगे हड़ताल।